विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण चालू घडामोडीची सिरीज चालू करतोय। रोज एक 10 ते 15 चालू घडामोडीचे प्रश्न घेतले जातील। पोलीस भरतीसाठी रोज एक 10 ते 15 जरी प्रश्नांचा रोज तुम्ही सराव केला तरी ते महत्त्वाचं आहे। चालू घडामोडीचा अभ्यास पहा, एकदम होणारा अभ्यास नाही। रोज काही 5-6 क्वेश्चन जरी बघितले तरी आपला अभ्यास होऊन जातो। त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज चालू केली। तुम्ही जर आम्हाला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला तर ही सिरीज चालू इथून पुढे चालू कंटिन्यू राहील। आपण आजपासून ही सिरीज चालू करतोय। पहा, या ठिकाणी आपला आजचा पहिला प्रश्न आहे की ऑक्टोबर 2025 मध्ये भारताचे महान्यायवादी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली। ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न आहे आजचा चालू घडामोडीचा। या ठिकाणी पहिला पर्याय आहे आर व्यंकटरमणी, दुसरा पर्याय आहे के वेणुगोपाल, तिसरा पर्याय आहे के संजय मूर्ती आणि चौथा पर्याय आहे भूषण गवई। तर या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर या ठिकाणी आर व्यंकटरमणी यांची भारताचे महान्यायवादी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली। पहा, 30 सप्टेंबर 2025 ला यांचा कार्यकाल संपला होता, परंतु भारताच्या राष्ट्रपतींनी 1 ऑक्टोबर 2025 पुन्हा यांच्या कार्यकाळाला त्या ठिकाणी कार्यकाल वाढवून दिला। 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढे 2027 पर्यंत हे भारताचे महान्यायवादी राहतील, आर व्यंकटरमणी। ठीक आहे, आपला जो दुसरा पर्याय आहे के वेणुगोपाल, हे आर व्यंकटरमणींच्या अगोदर भारताचे महान्यायवादी होते। ठीक आहे, हे आर व्यंकटरमणी हे भारताचे 16वे महान्यायवादी। ठीक आहे, के वेणुगोपाल हे भारताचे 15वे महान्यायवादी होते। ठीक आहे, आणि जो तिसरा पर्याय आहे के संजय मूर्ती हे भारताचे सध्या महानियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत। ठीक आहे, महानियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? के संजय मूर्ती। आणि भूषण गवई हे भारताचे 52वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एका प्रश्नामध्ये किती कंटेंट कव्हर केलाय। ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर आर व्यंकटरमणी। ठीक आहे, आणि जे वेणुगोपाल आहेत ते भारताचे याच्या अगोदरचे या ठिकाणी महान्यायवादी होते, जे की 15वे। ठीक आहे, आणि के संजय मूर्ती हे भारताचे महानियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत। तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की सध्या भारताचे महानियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत, तर त्या ठिकाणी के संजय मूर्ती। ठीक आहे, आणि 52वे आता भारताचे सरन्यायाधीश कोण होते? भूषण गवई। ठीक आहे, महान्यायवादी पदाची तरतूद भारतीय राज्यघटना कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे। ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असते ती या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीची महान्यायवादी म्हणून नेमणूक राष्ट्रपती करतात। ठीक आहे, समजलं सर्वांना? या ठिकाणी आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात। ठीक आहे, प्रश्न दुसरा असा की गाझा शांतता शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? पहा, ठीक आहे, गाझा शांतता आता पहा ऑक्टोबर 2023 पासून युद्ध चालू आहे। पहा, अरब पॅलेस्टाईन युद्ध चालू आहे। या ठिकाणी गाझामध्ये शांतता नाही, त्या ठिकाणी त्यांचं रोजच युद्ध चालू आहे। या ठिकाणी यासाठी ही शांतता परिषद आयोजित करण्यात आली ऑक्टोबर 2025 मध्ये। तर या ठिकाणी ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली? पहा, आपल्याला फसवण्यासाठी पहिला पर्याय या ठिकाणी पॅलेस्टाईन। ठीक आहे, कारण या ठिकाणी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे। तर त्या ठिकाणी दोनही पर्याय आपले उत्तर नाही, तर आपलं उत्तर काय आहे? इजिप्त। ठीक आहे, इजिप्तमध्ये या ठिकाणी गाझा शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली। ठीक आहे, पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे प्रश्नाचं उत्तर नाहीये। ठीक आहे, हे वाटू शकतं कारण हे युद्ध या दोन देशात चालू आहे, पण शांतता शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? इजिप्तला। ठीक आहे, इजिप्तमध्ये गाझा शांतता शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली। ठीक आहे, कोणाच्या पुढाकाराने? तर अमेरिकेच्या पुढाकाराने या ठिकाणी गाझा शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली। ठीक आहे, समजलंय का? ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूयात। नेक्स्ट पहा, हा एक प्रश्न IMP पहा, व्हेरी IMP असणारा प्रश्न। जागतिक शांतता निर्देशांक 2025। ठीक आहे, दरवर्षी जगातल्या 191 देश आहेत, जे जगाच्या पाठीवर 191 देश आहेत। पहा, 191 देशांपैकी काही 162 देश आहेत, यांचा जागतिक शांतता निर्देशांक दरवर्षी मोजण्यात येतो। ठीक आहे, तर जागतिक शांतता निर्देशांक 2025 यानुसार जगातील सर्वात अशांत देश कुठला? म्हणजे याचा अर्थ जगातली सर्वात अशांत देश कुठला आहे, सर्वात रँक कोणाची कमी आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी आपला पहिला पर्याय आहे अफगाणिस्तान, दुसरा पर्याय येमन, तिसरा पर्याय रशिया आणि चौथा पर्याय सुदान। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिया। जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार सर्वात अशांत देश ठरलाय रशिया। याचं कारण असं की या ठिकाणी फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे।
त्याच्यामुळे या ठिकाणी ह्या वर्षीचा 2025चा 163 रँकला सर्वात अशांत देश म्हणून रशिया हा देश ठरला. ठीक आहे, अशा पद्धतीचे पर्याय फ्रेम केलेत पहा. अफगाणिस्तान, येमेन आणि सुदान. या ठिकाणी असं वाटू शकतं की अफगाणिस्तान पर्याय त्या ठिकाणी खलिस्तानवादी त्या म्हणजे इतर लोकांची सत्ता येण्यात ठिकाणी अफगाणिस्तानला, तर त्या ठिकाणी असं वाटू शकतं की आपल्याला अफगाणिस्तान उत्तर येईल किंवा सुदान. दरवर्षी रँकमध्ये असतात, पण 2025च्या रँकमध्ये कोण आहे तर त्या ठिकाणी रशिया. ठीक आहे, मग माझा असा प्रश्न आहे की सर्वात शांत देश कुठला आहे रँक 1ला? आईसलँड. ठीक आहे, सर्वात शांतता देश म्हणून आईसलँड आहे आणि सर्वात अशांत देश रशिया आहे. ठीक आहे, समजलं का? पहा आता हे पहा, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे 22वे राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग यांच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होतं? सीपी राधाकृष्णन. ठीक आहे, मग महाराष्ट्राचे जे सीपी राधाकृष्णन होते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल, यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे. म्हणून आता सध्या गुजरातचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपाल असतील. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आचार्य देवव्रत. या ठिकाणी हा प्रश्न येऊ शकतो. मग या ठिकाणी विश्वास पाटील कोण आहे तर या ठिकाणी जे 99 अखिल मराठी साहित्य संमेलन होणार आहे साताऱ्याला, या ठिकाणी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील असतील. ठीक आहे, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. हे श्री चंद्रशेखर कोण आहेत पहा तर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? श्री चंद्रशेखर. आणि राजेश कुमार हे कोण आहेत तर हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आचार्य देवव्रत. पण आपण या ठिकाणी 4ही ऑप्शनचा कंटेंट क्लिअर केला. विश्वास पाटील कोण तर या ठिकाणी यांची जे 99 अखिल मराठी साहित्य संमेलन होणार आहे जानेवारी 2026ला, याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? विश्वास पाटील. श्री चंद्रशेखर कोण आहे तर या ठिकाणी हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि राजेश कुमार कोण आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन पाहू. पहा, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. ठीक आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त असणाऱ्या शहर, या ठिकाणी हा पुरस्कार कोणत्या शहराला प्राप्त झाला तर या ठिकाणी हा पुरस्कार इंदोर या शहराला प्राप्त झाला. ठीक आहे, आता हा स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. या ठिकाणी 3 विभागात येतो. एक 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या, तर 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणारं शहर कुठलं ठरलंय 2025ला तर या ठिकाणी इंदोर ठरलंय. दुसरा 3 लाख ते 10 लाख या दरम्यान महाराष्ट्राचं शहर ठरलंय अमरावती. आणि 3 लाखपेक्षा कमी दाओस, मध्य प्रदेश मधलं दाओस या ठिकाणी. ठीक आहे, मग आपलं प्रश्नाचं उत्तर काय? या ठिकाणी इंदोर. स्वच्छ सर्वेक्षण शहर 2025 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणारं इंदोर. 3 लाख ते 10 लाख अमरावती, महाराष्ट्राचं असणारं शहर अमरावती. आणि 3 लाखपेक्षा कमी असणारं दाओस. ठीक आहे, समजलं का? पहा, 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे विधिमंडळ हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ ठरले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर गेस करावर काय असू शकतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा दिल्ली. पहा, केरळ काय आहे तर भारतातलं पहिलं पेपरलेस न्यायालय केरळचं आहे. पण महाराष्ट्रात म्हणजे भारतातलं सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विधिमंडळ कुठलं आहे तर त्या ठिकाणी दिल्ली विधानसभा आहे. केरळचं काय आहे तर या ठिकाणी केरळचं उच्च न्यायालय भारतातलं पहिलं पेपरलेस न्यायालय ठरलं. पण सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विधिमंडळ हे दिल्लीचं विधिमंडळ ठरलंय. पहा, पहिलं भारतातलं सौर ऊर्जेवर चालणारं विधिमंडळ दिल्ली विधिमंडळ. ठीक आहे, समजलं का? काय डाऊट आहे का? ठीक आहे. पहा, भारतातील पहिली AI अंगणवाडी, भारतातील पहिली AI अंगणवाडी वडधामना हे गाव आहे. पहा,
भारतातील पहिली अंगणवाडी वडधामना, तर ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील अंगणवाडी आहे पहा, तर या ठिकाणी महाराष्ट्रातील ही नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी आहे पहा महाराष्ट्रातील पहिले आणि ही भारतातील पहिलं झालंय, तर या ठिकाणी हा प्रश्न येऊ शकतो. भारतातील पहिली AI अंगणवाडी वडधामना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रातील ही नागपूर जिल्ह्यातील आहे. ठीक आहे, AI शी संबंधित न्यूज आहे, परीक्षेला येऊ शकतो. तर या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी याचं उद्घाटन केलंय पहा. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत ही अंगणवाडी पहा वडधामना, पहिली AI अंगणवाडी नागपूर. ठीक आहे, समजलं. पहा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आला पहा, तर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर गेस करा. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उभारण्यात आला. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा. ठीक आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आला. तर या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की भारतातील पहिला काचेचा पूल कुठे उभारण्यात आला, भारतातील पहिला, तर या ठिकाणी भारतातील पहिला काचेचा पूल जानेवारी 2025 मध्ये तमिळनाडू राज्यात उभारण्यात आला. तमिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे उभारण्यात आला. भारतातील पहिला काचेचा पूल जानेवारी 2025 मध्ये तमिळनाडू कन्याकुमारी येथे उभारण्यात आला. आणि महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आला. भारताची पर्यटन राजधानी असणारा सिंधुदुर्ग. आणि ठीक आहे, आणि भारतातला पहिला काचेचा पूल तमिळनाडू आणि महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग. हा दोन्हीपैकी कुठलाही प्रश्न येऊ शकतो. व्हेरी व्हेरी IMP हा प्रश्न. भारतातील पहिला काचेचा पूल गट क मुख्य परीक्षा 2024 जी की 21 सप्टेंबरला MPSC नी घेतली होती पहा. या ठिकाणी हा प्रश्न विचारला MPSC नी, भारतातील पहिला काचेचा पूल कुठल्या राज्यात उभारण्यात आला. हा प्रश्न MPSC नी विचारलाय. तर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात उभारण्यात आलाय हा प्रश्न येऊ शकतो. सिंधुदुर्ग. व्हेरी व्हेरी IMP. ठीक आहे, लक्षात आलं. पहा आता रस्ता सुरक्षिततेसाठी AI वापरणारे भारतातले कुठले राज्य ठरले आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी AI वापरणारे भारतातील कुठले राज्य ठरले आहे. गेस्ट करा उत्तर. नाही, भारतातील पहिले रस्ता सुरक्षिततेसाठी वापरणारे राज्य उत्तर प्रदेश ठरले आहे. UP रस्ता सुरक्षिततेसाठी म्हणजे रस्त्यावरचे अपघात टाळण्यासाठी, रस्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी AI वापरायचं. या ठिकाणी हे कोणी निर्णय घेतला, तर या ठिकाणी उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेशाचं योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. ठीक आहे, रस्ता सुरक्षासाठी AI वापरणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. ठीक आहे, झालंय का. तर पहा प्रश्न 10. 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्राप्त झाला. ठीक आहे, 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार गेस करा कोणाला मिळाला. 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार या ठिकाणी नितीन गडकरी यांना मिळाला. मग हे कुठले मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री, कुठल्या खात्याचे मंत्री ते. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. मग अशोक सराफ यांना कुठला पुरस्कार मिळालेला आहे पहा, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालाय पहा, महाराष्ट्र भूषण. आणि ठीक आहे, तारा भवळकर काय तर या ठिकाणी 98 मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीला झालं, 98वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं, याच्या अध्यक्ष होत्या तारा भवळकर. साहित्य संमेलन जे दिल्लीला झालं पहा, 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालं पहा, त्याच्या अध्यक्ष कोण होत्या, तारा भवळकर. आणि अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय पहा. आणि या ठिकाणी 2025 चा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मिळाला. मग 2024 चा कुणाला मिळाला होता लोकमान्य टिळक पुरस्कार, सुधा मूर्ती.
ठीक आहे 2024चा 2023चा कोणाला मिळाला होता सायरस पुनावाला ठीक आहे याच्या अगोदर नरेंद्र मोदी असतील किंवा मनमोहन सिंग असतील अशा अनेक दिग्गजांना भारतरत्न शरद पवार असतील यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे मग 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाला आहे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी येऊ शकतो तुम्हाला लोकमान्य टिळक पुरस्कार कुणाला मिळाला तर या ठिकाणी दरवर्षी दिला जाणारा नितीन गडकरी ठीक आहे पहा या ठिकाणी आपले आजचे 10 प्रश्न झालेत पहा आपण आज पोलीस भरती किंवा तलाठीसाठी येणारे महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न घेतलेत पहा तुम्हाला जर हे आवडले असेल लेक्चरची सिरीज तर तुम्ही शेअर करा आणि जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर आपण ही सिरीज चालू घडामोडीची रोज घेणार आहेत पहा तुमचे पेपर होईपर्यंत कारण चालू घडामोडीचा अभ्यास काय एक दिवस बसले आणि चालू घडामोडीचा अभ्यास केला असं होत नाही पहा रोज एक 10 ते 15 अभ्यास केला तर आपला 2 महिने चालू घडामोडीचा एक बेस्ट चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो त्याच्यासाठी ही सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो ठीक आहे प्रश्न बनवावे लागतात प्रश्न फ्रेम करावे लागतात पर्याय निवडावे लागतात पर्याय तयार करावे लागतात त्यासाठी फार कष्ट असतात शिक्षकांना तुम्हाला फक्त एक कष्ट करायचं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे ठीक आहे